श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 98। कास्त हरिदेव पंडिताला गोपाळ मंत्राचे निरूपण। सर्वज्ञांजवळ उपाध्ये बसलेले होते। तेवढ्यात कास्त हरिदेव पंडित आले। सर्वज्ञ देवळातून बाहेर आले। सर्वज्ञांना बसण्यासाठी बाईसा आसन घालीत होती। त्या आधीच उपाध्यांनी आपले वस्त्र सर्वज्ञांच्या श्रीचरणाखाली घातले। तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले, बटिका, वस्त्र मळकट होईल। ते म्हणाले, नाही जी, माझे वस्त्र प्रसादाचे होईल। बाईसाने आसन रचले। सर्वज्ञ आसनावर जाऊन बसले। नंतर कास्त हरिदेव पंडितांनी सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले व बसले। सर्वज्ञांनी त्यांना विचारले, आपण काय जाणता? त्यांनी सांगितले, जीजी, आम्ही गोपाळ मंत्राचे भेद जाणतो। सर्वज्ञांनी विचारले, गोपाळ मंत्राचे भेद किती? त्याने म्हटले, 101 भेद आहेत असे म्हणतात, परंतु आम्ही 1-2च जाणतो। तेव्हा सर्वज्ञांनी सांगितले, गोपाळ मंत्राचे 1000 भेद आहेत, परंतु त्यातील एक भेद तो फक्त श्रीकृष्ण चक्रवर्ती व रुक्मिणी देवीलाच माहीत आहे, तिसऱ्या कुणाला माहीत नाही। हे ऐकून उपाध्यांना प्रतीती आली की सर्वज्ञ हे साक्षात श्रीकृष्ण अवतारच आहेत। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।